चा कार्यक्रमचा प्रचार प्रसार करण्यासाठी जेव्हा मी आलो होतो, माझ्यासोबत काही भक्त मंडळी आहेत, ते आले होते. एक मुक्काम झाला होता इथं. तर प्रत्येक गावागावामध्ये शनिवारी आपण हनुमान चालीसाचा उपक्रम ठेवलेला आहे. तरुणांनी श्री हनुमान मंदिर प्रांगणामध्ये, मंदिर परिसरामध्ये सर्वांनी एकत्रित संघटित होऊन श्री हनुमान चालीसा पारायण पठण सामूहिक पद्धतीनं करावं, अशी आपली संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आणि या किनवट तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये ती संकल्पना सफल झालेली आहे. कारण की एक गोष्ट सांगून जातो, काही असतील आमचे मित्रमंडळी, तरुण मंडळी, तर ऐकून घ्या. संघटन या नावानं हिंदूमध्ये संख्या अधिक आहे, पण संघटनाचं माध्यम नाही. संख्या असून संघटन नसेल तर संख्येचं काय? एक प्रश्न आहे. संख्या असून संघटन नसेल तर संख्येचा उपयोग काहीही नाही. संख्येचा उपयोग केव्हा होतो? सांग बेटा. संघटन झाल्यावर. म्हणून इतर धर्मामध्ये, आपल्या हिंदू समाजामध्ये फरक काय आहे ते सांगून जातो तुम्हाला. संघटनाची जे पद्धत आहे ते त्यांच्या लक्षात आली, इतर लोकांच्या, विधर्मी लोकांच्या, पण आपल्या लक्षात आलं नाही अजून. आणि सांगूनही लक्षात येणं कठीण चाललंय. ते आता आपल्या नशिबात. कितीही सांगलं तरी हे जागा होत नाही समाज, हिंदू समाज. मला असं वाटतंय की कुंभकर्णाच्या नंतर जर झोपीसाठी पहिला नंबर कुंभकर्णाचा होता, आणि त्याच्यानंतर जर नंबर कोणाचा असेल तर ते हिंदू समाजाचा आहे. झोपण्यात जागाच होत नाही तो. त्यांचा एक शुक्रवार असतो मुसलमान समाजामध्ये, एक दिवस आणि एक वेळ ठरलेला आहे एकत्रित येण्याचा. आम्ही हजारोच्या संख्येनं मठाला, मंदिराला जातो, पण दिवस ठरलेला नाही आणि वेळ ठरलेला नाही. कोणी 5 वाजता जाऊन पाया पडून जाते, कोणी 2 वाजता, कोणी 7 वाजता, कोणी 8 वाजता. एका हजारो जरी गेले तरी संघटन होऊ शकत. आणि दिवस आणि वेळ ठरला तर 10 जरी आले तरी संघटन होते. याच्यासाठी एक उपाय आहे की शनिवार प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिरावर संध्याकाळी 6 वाजता, 7 वाजता असा कुठलाही एक वेळ निश्चित करायचा, आणि त्या वेळेवर आमच्या हिंदू युवक मित्रांनी सामूहिक पद्धतीनं हनुमान चालीसा 5-10 मिनिटाचा वेळ आपल्या संघटनासाठी द्यायचा. सत्संग, एक 5-10 मिनिटाचा सत्संग होईल, एकमेकाची विचाराची देवाणघेवाण होईल. आपल्या गावामध्ये कशाची गरज आहे, काय आवश्यकता आहे, काय करणं आहे, काय नको आहे, अधिक काय आहे, कमी काय आहे, हे सर्व लक्षात येईल. चर्चेतून आपल्याला बरंच काही साधता येईल काम. असं हे संघटन करत जा. आणि आम्ही तसं महिला मंडळींनाही सांगितलं होतं की मंगळवार संघटित हनुमान मंदिर परिसरामध्ये महिलांनी संघटित होऊन हनुमान चालीसा करावं. या पद्धतीने संघटनाची पद्धत दिलेली आहे. ती बऱ्याच गावामध्ये ती पद्धत लागू झालेली आहे, चालू आहे, सक्षम होत चाललेली आहेत. दुसरी गोष्ट आहे, जसं जसा प्रसंग येईल तसतसं आपल्याला सामाजिक उपक्रम चालवता येतील अशी काळजी आपण परिसरातील मित्रांनी घ्यायची आहे. महिला मंडळींनाही विनंती आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, शाळा कॉलेज करणाऱ्या आपल्या लेकी आहेत, मुली आहेत, त्या मुलीवर अत्याचार, अन्याय, अपराध, गुमराह आणि फसवणुका ज्या होत चाललेल्या आहेत, रोज आपण ऐकत असतो. आजकाल आपल्याला ऐकण्याच्या कितीतरी साधनं आहेत, आणि तशा त्या घटना घडू नये आपल्या जीवनामध्ये. आपली आबरू, आपला धर्म, आपली माता, आपली महिला सुरक्षित राहण्यासाठी म्हणून त्या सुट्ट्याच्या काळामध्ये त्यांना युवती शिक्षण शिबिर म्हणून आपण एक कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे, आणि ते आपल्याही इतर राबवल्या गेला. ठीक आहे ना? किती होती महाराज मुली संख्या? 50 होती. सांगा, 50च मुली असतील आपल्या इकडं? तर आपल्या मुलीची काळजी आपण नाही घेणार तर काय करणार? आणि कुठलीही गोष्ट घटनेच्या आधी करायला पाहिजे.
आणि ही जी उपक्रम आहे, हा जो युवती शिक्षण शिबिराचा उपक्रम कशासाठी आहे, माता भगिनींनो आणि त्यांचे माता पिता सर्वांना विनंती आहे की आपल्या मुली वाईट आहेत याच्यासाठी नाही, आपल्या मुलीचं वाईट होऊ नये याच्यासाठी आहे. हे लक्षात येत नाही माणसाच्या. आमच्या मुलीला काय गरज आहे, चांगलीच आहे ना. अरे चांगली आहे म्हणून तर शिबिर आहे, ते वंगळी होऊ नये म्हणून. तर याच्यासाठी शिबिरामध्ये पाठवत जा. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये तो शिबिर घेण्यात येईल, त्याच्यामध्ये आपल्या मुलींना पाठवून द्यायचं आहे. 5 दिवसाचं शिक्षण शिबिर आहे. आमच्या ज्या महिला शिक्षिका असतील अथवा सेवाभावी महिला ज्या काही कोण्याही क्षेत्रात काम करणारे असतील, त्या सेवा देण्यासाठी त्या तत्पर आहेत. त्यांच्याजवळ त्यांना पाठवून द्या. महिलाच महिलांना शिकवतात, येण्यामध्ये काही हरकत नाही. घटनेच्या आधी आपल्यामध्ये म्हणणं आहे की जाण्याआधी जतन. त्या पद्धतीने आपल्याला कामं करीत, धर्मासाठी कामं करीत राहणं गरजेचं असल्यामुळे या गोष्टी करणं आवश्यक आहेत. आता येणारा काळ लवकरच वर्षा ऋतू सुरुवात होणार आहे. जेव्हा पाऊस होईल, श्रावण मास म्हणा, त्याच्या आधी आषाढ मास म्हणा, कुठली एक तारीख निवडा, एकच दिवस सर्वांना सांगून द्या, आदेश द्या की एकाच दिवशी सर्वांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवावा. आणि जेवढं शक्य असेल तेवढं सार्वजनिक जागामध्ये, शाळा असेल, कॉलेज असतील, अजून मठ असतील, मंदिर असतील, ग्रामपंचायत असेल, अजून सरकारी दवाखाना असेल, असे जे काही सार्वजनिक स्थळ असतील अथवा व्यक्तिगत आपल्याही अंगणामध्ये जागा असेल, शेतामध्ये जागा असेल, अशा प्रत्येकाने जिथं जिथं शक्य असेल, जिथं जिथं जागा असेल, त्यांनी एक दिवस वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून सर्वांनी झाडं लावण्याचा असा हा उपक्रम चालवावा. असा संकल्प घेऊन जा. एक झाड, महिलांनो, तुम्ही महादेवाला पाणी घालता, व्यक्तिगत तुमचा स्वार्थ आहे, तुमचा उद्धार होईल, महादेव तुम्हाला प्रसन्न होईल, धन देईल, संपत्ती देईल, काय देईल ते देईल, पण तुम्हाला एकट्यालाच देईल. आणि झाडाला जेव्हा पाणी घालता, ते हजारो लोकांच्या उपयोगाला येणारं झाड आहे. म्हणून महादेव प्रसन्न केव्हा होतो, एकट्यासाठी स्वार्थासाठी केल्यामुळे महादेव प्रसन्न होत नाही. परमार्थ म्हणजे सर्वासाठी जे काम केलं जाते, त्या कामानं महादेव जेवढा प्रसन्न होते, तेवढं स्वतः महादेवाची पूजा केल्यानंही महादेव प्रसन्न होत नाही. हे मी खात्रीनं सांगतो महाराज. महादेवानं जे विष पिलेलं आहे ते काही शोकानं पिलेलं नाही. इतरांच्या कल्याणासाठी, सगळे मरू नये, सृष्टी जळून जाऊ नये, याच्यासाठी महादेवानं विष घेतलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा समाजासाठी काम कराल, ते काम महादेवाला पाणी घालण्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यामुळेच महादेव तुम्हाला प्रसन्न होईल, हे मी खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला. हे काम करा, समाजासाठी काहीतरी करा. तुमच्याकडे धन असेल, विद्या असेल, बुद्धी असेल, याचा सदुपयोग करा. रिकामी ठेवू नका कोणी बी, असं मी सर्वांना विनंती करतो. इथं आल्याबद्दल मला विनंती करावं लागते. मी आलो ना, आता माझाही उपयोग झाला पाहिजे, म्हणून मी सर्वांना विनंती करालो. अजून आपल्या प्रत्येक गावागावामध्ये शाळेची दुरावस्था होत चाललेली आहे. आपण गणपती बसवतो, अनाठाई खर्च करतो, डीजे लावतो, दारू पितो, गांजा, अमुक तमुक भानगडी करून करोडो रुपये त्या नावानं धर्माच्या, देशाच्या आणि देवाच्या नावानं जातात. परंतु एकही असा तरुण गावातला नाही की आपल्या शाळेमध्ये काय काय लागतंय, काय आवश्यकता आहे आणि कसं त्याला डेव्हलप करावं, याच्यावर अजून मला चर्चा नाही, कधी पाहिलेलं आढळत नाही. गावानं देवाच्या धर्माच्या नावानं कितीतरी करोडो रुपये आपण घालत आहोत, परंतु सामाजिक जीवनावर आपलं लक्ष नाही. देव कशानं प्रसन्न होईल? डीजे वाजल्यानं, पिल्यानं, नाचल्यानं, मेल्यानं होत नाही. तुम्ही कोणासाठी काहीतरी करा. सर्वात मोठं केंद्र आहे, संस्काराचं केंद्र म्हणजे शाळा असते. आपल्या प्रत्येक माणसाचं जीवन लहानपणीच आपल्या लहान लेकराला जे काही रुजते संस्कार, ते जीवनामध्ये ते तसाच माणूस तयार होते. म्हणून आपल्या जीवनाचं भविष्य कशावर अवलंबून आहे? शाळावर अवलंबून आहे, शाळेवर. याच्यासाठी शाळेवर ध्यान ठेवण्याचा प्रयत्न करा. काही काही गावामध्ये आता तो प्रयत्न चालू झालेला आहे. मी समस्त महाराज मंडळींना विनंती करतो, माफ करून
मी माफी मागून सांगतो की आपलं मठ आणि पोट या या दोन्ही व्यतिरिक्त अजून पुष्कळ काम आपल्याला करायचं आहे. याच्यावर आपण सर्वांनी ध्यान ठेवा असे मी सर्वांना विनंती करतो. दोनच गोष्टी आहेत का आपल्याकडे? नाहीत ना? हे समाज आपला आहे, हे विश्वाची माझे घर आहे, हे सगळं माझं आहे. या हेतून साधून आपलं जीवन जगलं पाहिजे. साधूचं जीवन तेव्हाच सार्थक आहे जो सर्वांसाठी जगले जाते. एक एक क्षण साधूचा इतरांसाठी खर्च झाला पाहिजे. जगाच्या कल्याणा असं नाही की जातीच्या कल्याणा संताच्या विभूती, मठाच्या कल्याणा संताच्या विभूती, पोटाच्या कल्याणा संताच्या विभूती असं नाही लिहिलं महाराजांनी. तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती असं महाराजांचं वाक्य आहे. आणि हे सर्वांनी ध्यानात ठेवा. प्रत्येकाला माझी विनंती आहे, उपदेश नाही, उपदेश करण्याची लायकी नाही माझी, विनंती करू शकतो ना, एवढा तरी अधिकार मला आहे विनंती करण्याचा. तर हे महाराज लोकांना ही विनंती आहे, अजून कार्यकर्त्यांना विनंती आहे, महिला मंडळींना विनंती आहे. अशा सगळ्या विनंत्या माझ्या कोणीतरी पदरात घ्या, थोडं तरी काम करा असे सर्वांना विनंती करतो. अजून खूप काही सांगायचं आहे परंतु वेळ संपलेला आहे आणि नुसतं सांगून उपयोग नाही. पुन्हा मला निरोप आला पाहिजे की या परिसरामध्ये असे असे कामच चालू झालेले आहेत. आणि माझं जर तुम्हाला खोटं वाटलं आणि पटत नसेल तर ज्यांचे गुरु असतील, श्रद्धास्थान असेल, त्यांना जाऊन विचारायचं की अमुक अमुक एक महाराज आला होता फकीर, त्यांनी असं काम सांगितलंय, ते करणं योग्य आहे का असं तुमच्या श्रद्धास्थानी विचारा, गुरुला विचारा. ते जर हो म्हणतील तर तुम्ही मन लावून काम करा, नाही हे त्यांनी खोटं सांगितलंय म्हणलं तर तुम्ही करू नका. हे तुम्हाला आवर्जून सांगतो. तर असे कामं करा. खूप काही कामं पडून आहेत. म्हणून सप्ताह, कीर्तन, कथा याचा उपयोग झाला पाहिजे. केवळ खर्च नाही, उपयोग भी झाला पाहिजे. हे आमची कथा उपदेशच नाही, उपचार भी आहे, असा उपयोग झाला पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करून सेवेला पूर्णविराम. कोणीही उठायचं नाही, पाया पडायचं नाही. मी पाया पडून घेत नाही, तुमच्याच पाया पडून सांगतो की कामं करा काहीतरी.